असं म्हणतात, जे घर स्वच्छ असतं, त्या घरात स्वतः लक्ष्मी वास करते. म्हणजे जे साक्षात महालक्ष्मी वास करते, ते आपलं कोल्हापूर इतकं अस्वच्छ का? थंडीत कुडकुडत आम्ही गेलेलो एक सुंदर ठिकाण बघायला. हो, हे सुंदरच आहे. तुम्हाला नाही वाटलं का? हे आहे कोल्हापूरमधील कोटीतीर्थ तलाव. इतकी ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्गरम्य जागा. पण अवस्था मात्र अशी. इथे लोक कोटेश्वराच्या दर्शनासाठी येतात की कचरा करायला? द्रोण, पत्रावळ्या, प्लास्टिकच्या पिशव्या, उरलेलं अन्न, फाटलेले कपडे आणि कळस म्हणजे मंदिराच्या परिसरात दारूच्या बाटल्या, देवाच्या मूर्त्याही कचऱ्यात पडलेल्या. आज हे सगळं स्वच्छ करणारी लोक कोण आहेत माहितीये? तेच जे कोल्हापूरला आपलं घर बांधतात आणि ज्यांना आपला परिसर घाण झालेला पाहवत नाही. ही आहे टीम कोल्हापूरचा विषय. त्यांनी म्हणे एक मिशनच हाती घेतलंय. कोल्हापूर स्वच्छ आणि सुंदर करण्याचं. सलग 40 दिवस कोल्हापुरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम व जनजागृती करतायत. आता प्रश्न आपल्याला आहे, हे फक्त सरकारचं काम आहे म्हणून गप्प बसायचं की आपल्यातलं सिव्हिक सेन्स जागा करून जबाबदारीने वागायचं? आम्ही तर जॉईन झालो आहोत, आता तुम्हीही जॉईन व्हा.